रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणा पुढे रंगे रंगे रे श्रीरंगे अशा प्रकारचा संत तुकाराम महाराजांचा अभंग सादर करणार आहे. आज रंगपंचमी आणि त्या निमित्ताने थोडासा रंगावर आपला हा विवरणाचा भाग आहे. व्यवहारामध्ये सप्तरंग आहेत. सप्तरंगी इंद्रधनू आपल्याला माहिती आहे. परमार्थामध्ये दोनच रंग आहेत. एक आहे बाह्यरंग आणि दुसरा आहे अंतरंग. या दोन रंगामध्ये सगळं जगत चाललेलं असतं. आणि मुळामध्ये ब्रह्म जे आहे त्याला पहिला रंगच नव्हता. रंग नहे रूप नहे नहे वर्ण छाया. रंग नहे रूप नहे नहे वर्ण छाया. निर्गुण निराकार तो रघुराया. रंग नहे रूप नहे नहे वर्ण छाया. असं ते मूळचं रूप होतं. ब्रह्म एकमेव अद्वितीय. नंतर मग माया निर्माण झाली आणि मग माये हे त्रिगुण रज तम आणि सत्व हे तीन गुण तयार झाले. आणि ब्रह्म सची सत्ता आणि हे त्रिगुण मायेचे. आणि मग हा रंगमंच तयार झाला. आणि त्या रंगमंचामध्ये रंगाऱ्याचं काम देवाने केलं. देव रंगारी रंगारी त्रिगुणाचा रंग भरी. रंगारे रंगारी. देव रंगारी आहे आणि त्रिगुणाचा रंग त्याने त्या ह्या जगामध्ये भरला. या रंगमंचामध्ये खेळ सुरू झाला. अगोदर त्याला रंगच नव्हता ना. जसं पाण्याचं उदाहरण देतात. एकाने पाण्याला विचारलं, पाणी तेरा रंग कैसा. तर पाण्याने कहा जिसमें मिलावे वैसा. तसं ब्रह्म रजमध्ये तममध्ये आणि सत्वगुणामध्ये मिसळलं की तसे रंग भरायला लागले. आणि हे तीन गुणाचे रंग. आता हा रजगुण जो आहे तो माणसामध्ये आहे, तमोगुण आहे आणि सत्वगुण पण आहे. आणि मनुष्य तर प्राण्यांमध्ये हे तिन्ही गुण आहेत. पण माणसामध्ये जो आहे ना हा सत्वगुण अधिकाधिक वाढवता येतो आणि सत्वगुणातला रंग भरा असं संतांचं म्हणणं आहे. तेव्हा संत कोणत्या रंगात रंगायला आपल्याला सांगतात तो आजचा हा आपला विषय आहे. त्याच्यासाठी अभंग निवडलेला आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा. रंगे रंगे रे श्री रंगे. बाबा रे तुला रंगायचंच असेल ना तर श्रीरंगाच्या रंगात रंगून जा. काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे. काय भुललासी पतंगे. अरे पतंगासारखा काय भुललास. पतंग दीपा अलिंगण जैसे त्यासी अचूक मरण तैसे विषयाचरण आत्मघाता. अरे हे पतंग जो असतो दिव्यावर झडप घेतो आणि मरतो तो रूप विषयामध्ये भुलून. तसं कशाला त्या पतंगासारख्या या विषयात भुललेला आहेस असं तुकाराम महाराज म्हणतात. काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे. हे जे पंचमहाभूतांचं शरीर आहे तर त्यालाच अंधारीत गोंजारीत बसतो. त्याच्यात आरशात अर्धा अर्धा तास पाहतो आणि त्याच्यामध्ये स्वरूपाचा अभिमान धरून त्याच्यामध्येच रंगून जातो. एवढं त्याच्यावर रंगतो असं नाही, त्याच्यावर पुन्हा रंग चढवतो, मेकअप करत बसतो. महिला तर जास्त त्या आघाडीवर असतात. हे सगळे रंग त्याच्यावर पुन्हा आपण भरतो. तेव्हा शरीर जायाचे ठेवणे जे क्षणात जाणार आहे त्याच्यावर आपण हे रंग भरीत बसतो असं तुकाराम महाराज म्हणतात. धरेसे अभिलाष झणे शरीर जायाचे ठेवणे. धरीशी अभिलाष शरीराचा अभिलाष धरशील ना तर ग्रासगिळी सत्ता नाही हाती. अशा प्रकारचे शरीर क्षणभंगूर आहे. तेव्हा त्याच्यावर तू जास्त रंगून जाऊ नको, रंगत बसू नको.
काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे, धरेसे अभिलाष झणे शरीर जायाचे ठेवणे. पुढच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, नव्हे तुझा परिवार. काही परिवारात बोलतात, परिवाराचा रंग इतका भिनलेला असतो त्याचा, तर तो परिवारसुद्धा तुझा नाही, त्याच्यात जास्त रंगून जाऊ नको. गृहदारा क्षणभंगुर शरीर जायाचे ढेवणे. गृह म्हणजे घर, दारा म्हणजे स्त्री, हे सगळं क्षणभंगुर आहे. क्षणात ते काय होईल सांगता येत नाही, म्हणून जास्त त्याच्यात रंगू नको. तर शेवटी महाराज म्हणतात, अंतकाळीचा सोयरा. बाबा रे, तो अंतकाळीचा सोयरा पांडुरंग आहे. पांडुरंग, रंग इथे शब्द आहे. तो का म्हणे विठोधरा. तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाळीचा जो खरा सोयरा आहे त्या विठुराजाच्या म्हणजे विठ्ठलाच्या रंगात रंगून जा. अशा प्रकारचा हा रंग तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे आणि त्या पांडुरंगाच्या रंगात रंगायला सांगितलेलं आहे. बाकीचे रंग सगळे फिके आहेत, उडून जाणारे आहेत, क्षणात नाही शेवणारे आहेत, म्हणून त्याच्यात जास्त रंगू नको असा इशारा या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. याच्यावर एक दृष्टांत आपण थोडका बघूया. तुलसीदास सर्वांना माहिती आहे, परिचित आहेत, महान संत. तुलसी रामायण वगैरे मोठे मोठे ग्रंथ त्यांनी लिहिले गेले. ते तुलसीदास पूर्व आयुष्यामध्ये इतका स्त्रीलंपट होता, विषयासक्त होता, म्हणजे अशा प्रकारचे इतका विषयासक्त की त्याचं जेव्हा लग्न झालं तर त्या स्त्रीपासून तो बाजूला जातच नसं. सारखा तिथे लुडबुड भवताली हे करायचा. रात्रंदिवस त्या स्त्रीच्या जवळून त्याला बाजूला जावंसं वाटत नसं. त्याच्या स्त्रीचं नाव रत्नावली. रत्नासारखी ती सुंदर स्त्री असल्यामुळे आणि हा विषयलंपट असल्यामुळे तिथून तो हलायचाच नाही. बऱ्याच काही वर्षाने तिचा भाऊ तिला न्यायला आला आणि माहेरी विनंती करून तरी बळजबरीने त्याने नेलं आणि तो घेऊन गेला. गेल्यानंतर हे बेचैन झाला. रातोरात रात्री 12-1 वाजेपर्यंत सासरवाडी गाठली आणि रातोरात त्या माडीवर चढून गेला. दार वाजवलं आणि ते रत्नावली उठून पाहते ते हे महाशय. रत्नावलीला इतका राग आला की तिने सांगितलं, अरे आस्ति चरममय देह यह तासो जैसे प्रीती, नेकुजो होती रामसे तो काहे भवभीती. तेव्हा रत्नावली म्हणते त्या तुलसीदासाला म्हणजे पतीला, आस्ति चरममय देह यह तासो ऐसी प्रीती. अरे माझा या हाडामासाचा देह, सडका देह, नाशिवंत देह, याच्यावर एवढं प्रेम तुझं की रात्र तुला कळत नाही. कामातुरान भयम न लाज्जा असं म्हटल्यासारखं. आणि तू एवढ्या रात्री एवढं माडी चढून वर आलास आणि इतक्या कोसावधी दूर असणारी इथे तू आलेला आहेस. किती तू विषयलंपट आहेस, किती विषयासक्त आहेस. तिने जोरात तिरस्कार त्याचा केला. हीच जर प्रीती म्हणजे हेच जर प्रेम तुझं प्रभू रामचंद्रावर असतं तर तुला संसाराची भवभीती राहिली नसती, तुझं जन्माचं कल्याण झालं असतं. असं त्याला फटकारल्यावर त्याला विवेक जागा झाला आणि मग त्याला वैराग्य निर्माण झालं. याच क्षणी याच राती वैराग्य लागले हाती, म्हणजे विवेक वैराग्य लागले हाती. आणि मग त्याची बुद्धी पालटली आणि झालं, तो बदललाच तो. म्हणून तुलसीदासांचे गुरु खरी कलटणे देणारे म्हणजे त्याची पत्नी आहे असं समजल्या जातो. तेव्हा अशा प्रकारचे मग ते तुलसीदास विरक्त झाले आणि इतके रामप्रभूच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले. अनेक त्यांनी ग्रंथ लिहिले. उत्तर आयुष्य जे होतं ते तुलसीदास म्हणून प्रसिद्ध झाले. आणि मग पुढे सत्संग लाभला आणि मग त्यांची स्थिती जी उच्च स्थिती झाली ना, त्याच्यातलंच एक पद आपण म्हणून आणि समाप्त करूया. तुलसीदास म्हणतात, बाबांनो, हा विवेक जागा झाल्यानंतर तो विवेक स्थिर राहण्यासाठी आणि विवेक वृद्धिंगत होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती मी माझ्या जीवनामध्ये माझ्या उपयोगाला आलेली आहे. ते तुम्ही पण करा.
बिन सतसंग विवेकन होई, राम कृपे बिन सुलभन सोई. बिन सतसंग विवेक न होई, राम कृपे बिन सुलभ न सोई. काय उत्तम पद आहे. अशा प्रकारचे संत तुलसीदास, त्यांनी जसं पूर्व आयुष्य त्यांचं पुसून गेलं, जसं वाल्याचा वाल्मिक झाला, तसंच तुलसीदास हे महान संत झाले. तेव्हा अशा प्रकारचे विषयाचे बदल झाला पाहिजे. आपला देहाचा, आपल्या अंतःकरणाचा बदल झाला पाहिजे, आपल्या विषयाचा बदल झाला पाहिजे. आणि आपले इतर जे रंग आहेत तुकाराम महाराजांनी सांगितलेले, हे सगळे रंग सोडून श्रीरंगाच्या रंगात आपण रंगलो पाहिजे. हा आजचा महत्त्वाचा विषय आहे. आणि शीर्षक आहे रंगे रंगे रे श्रीरंगे, काय भुललं असी पतंगे. आहा हा. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.